Strong class. Today we will start our new topic, electroconvulsive therapy, short form ECT. ही एक प्रोसिजर आहे सायकॅट्रिक मधली, मेंटल हेल्थ नर्सिंग मधली इम्पॉर्टंट प्रोसिजर आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारतात. तर ECT म्हणजे काय ते पाहूयात आपण. इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी is a type of somatic treatment first produced by the Winnie and Charletti in 1983. जे सोमॅटिक ट्रीटमेंट आहे ही कोणी इन्व्हेंट केली होती? बिनी अँड चार्लेटी. कोणत्या साली? 1938 साली. फ्रॉम 1980 ऑनवर्ड्स ECT इज बिंग कन्सिडर ॲज अ युनिक सायकॅट्रिक ट्रीटमेंट. 1980 पासून ECT ही एक युनिक सायकॅट्रिक ट्रीटमेंट म्हणून कन्सिडर करण्यात आली. त्याने इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी इज द इंट्रोडक्शन ऑफ द ग्रँड माल or known as a generalized seizure through the application of the electric current to the brain. ECT मध्ये काय होतं, जे ग्रँड सीझर्स देतो आपण, सीझर्स म्हणजे शॉक थ्रू द इलेक्ट्रिक करंट. कशातून? इलेक्ट्रिक करंट च्या अप्लायन्स मधून टू द ब्रेन. कुठं? ब्रेनला. द स्टिम्युलस इज अप्लाइड थ्रू इलेक्ट्रोड्स दॅट आर प्लेस आयदर bilaterally in frontotemporal region or unilaterally on the same side of the dominant hand. राईट हँड ऑफ अ हेड इन अ राईट हँडेड इंडिव्हिज्युअल. जे ECT देतो आपण त्यावेळेस आपण इलेक्ट्रोड वापरतो. हे डायग्राम मध्ये दिलेत तसे इलेक्ट्रोड असतात. ते इलेक्ट्रोड आपण बायलॅटरली म्हणजे दोन्ही बाजूने किंवा युनिलॅटरली म्हणजे एकाच बाजूला लावू शकतो. जर बायलॅटरल लावायचे असतील तर फ्रंटोटेम्पोरल म्हणजे फ्रंटल बोन आणि टेम्पोरल बोनच्या मध्ये. देन युनिलॅटरल म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल एक पर्सन लेफ्ट हँडेड आहे तर त्याच्या लेफ्ट हँडच्या साईडला आपण इलेक्ट्रोड प्लेस करणार, लाईक दॅट डायग्राम. देन हिस्ट्री, ECTची हिस्ट्री. Juan Meduna in 1943 used 25% of the camphorine in oil intramuscularly to produce the convulsion for the first time for a therapeutic purpose. पहिल्यांदा एक ऑइल यूज व्हायचं इंट्रामस्क्युलरी, IM द्यायचे कॅम्परॉन ऑइल. त्याच्यानंतर मच सेपर फ्रॉम द कन्व्हल्सिव्ह थेरपी वॉज यूज बाय द चार्लेटी अँड बिनी 1938. इट इज कॉल्ड ECT, EST और इलेक्ट्रोशॉक थेरपी. पहिल्यांदा याचं नाव काय होतं? इलेक्ट्रोशॉक थेरपी. लेटर दिस मेथड ट्रीटमेंट कम टू द नोन ॲज अ ECT, also known as electroconvulsive therapy. In 1970 saw widespread criticism of ECT with the many legalization passed in a US state restricting the use of the ECT. काही US कंट्रीनी रिस्ट्रिक्शन टाकले ECT वरती यूज करण्यासाठी 1970 मध्ये. फॉलो दिस widespread modification the ECT technique made it even safer mode of treatment. नंतर ECT मध्ये काही चेंजेस करण्यात आले आणि ते अजून सेफर टेक्निक बनवण्यात आली. देण्याचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन कसं होतं? त्याचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन एक्झॅक्ट अननोन आहे, म्हणजे माहित नाही अजून काय काम करतं. द वन हायपोथेसिस स्टेट दॅट एका हायपोथेसिस म्हणजे रिसर्च मध्ये काय सांगितलं होतं, हायपोथेसिस रिसर्च मध्ये असतो दॅट ECT पॉसिबली अफेक्ट्स द कॅटेकोलामाइन पाथवे बिटवीन द डायन्सेफॅलम अँड लिम्बिक सिस्टीम. डायन्सेफॅलम काय असतं? फ्रॉम सीझर्स जनरलायझेशन ऑकर्स. डायन्सेफॅलम मध्ये सीझर्सच जनरलायझेशन होतं आणि लिम्बिक सिस्टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर द मूड डिसऑर्डर. Also involved in the hypothalamus to stabilize the neurotransmitters in the brain. तर ही मेनली हायपोथॅलमस वरती, लिम्बिक सिस्टीम वरती आणि डायन्सेफॅलम वरती इफेक्ट करते. असं मेकॅनिझम ऍक्शन हे. याने टेक्निक्स ऑफ ECT, डायरेक्ट ECT आणि ECT आणि मॉडिफाईड ECT. तर डायरेक्ट बघूया. डायरेक्ट ECT इट इज ॲडमिनिस्ट्रेशन इन ॲब्सेन्स ऑफ मस्क्युलर रिलॅक्संट और एनी जनरल ॲनेस्थेशिया. आपण ECT मध्ये मस्क्युलर रिलॅक्संट देतो आणि जनरल ॲनेस्थेशिया देतो. पण डायरेक्ट मध्ये आपण डायरेक्ट ग्रॅनमार सीझर प्रोड्यूस करतो, म्हणजे डायरेक्ट शॉक देतो विदाउट एनी ॲनेस्थेशिया. भूल देण्याच्या इंजेक्शनला ॲनेस्थेशिया बोलतो. देन मॉडिफाईड ECT द ड्रग introduced like muscle relaxant general anesthesia is administered by the anesthetist.
ॲनेस्थेसिस कोण असतो? भुलांचा डॉक्टर, भूल देण्याचा डॉक्टर. त्याच्यामार्फत आपण मसल रिलॅक्सेशन आणि जनरल ॲनेस्थेसिया देतो. हे मॉडिफाईड DCT मध्ये होतं. हे 2 टाइप्स पहिल्यांदा बघितले, बायलॅटरल आणि युनिलॅटरल. तर बायलॅटरल बघूयात. इट इज अ स्टँडर्ड ऑफ ECT यूज मोस्ट कॉमनली. बायलॅटरल ही मोस्ट कॉमनली यूज केली जाणारी टेक्निक आहे. देन each electrode is placed 2.5 to 4 centimeter above the midpoint of the on the lining joint of the tragus of ear and the lateral canthus of the eye. जो आयचा कानाजवळचा भाग आहे डोळ्यांचा कोणी, तिथून तर ट्रॅगस ऑफ द इयरचा जो बाहेर निघलेला पार्ट आहे तिथपर्यंत, तर त्याच्यामध्ये आपण 2.5 सेंटीमीटर किंवा 4 सेंटीमीटर इतकं अंतर घेऊन तिथे इलेक्ट्रोड प्लेस करतो त्याच्या मिड पॉईंटला. then unilateral ECT, the electrode are placed only one side of the head, usually on the non-dominant side, the right side of head in the right individual. जर राईट हँडेड पर्सन असेल तर त्यामध्ये आपण त्याच्या राईट साईडला इलेक्ट्रोड प्लेस करतो युनिलॅटरल मध्ये. तर याचे इंडिकेशन आहेत, आपण का बरं देतो ECT. जर पेशंटमध्ये मेजर डिप्रेशन असेल, सिव्हिअर कॅटेटोनिया असेल तर हे डिसीज कंडिशन आहे. सिव्हिअर सायकोसिस असेल, शिझोफिनिया, मॅनिया. देन ऑर्गॅनिक मेंटल डिसऑर्डर लाईक ऑर्गॅनिक मेंटल डिल्युजन डिसऑर्डर, ऑर्गॅनिक हॅल्युसिनेशन. अदर इंडिकेशन कुठले आहेत? प्रेफर मोर इन्स्टेड ऑफ द अँटीडिप्रेसंट इन सम केसेस ऑफ कार्डियक डिसीज अँड प्रेग्नंट वुमेन. जे इंडिकेशन होते, कॉन्ट्रा इंडिकेशन कोणामध्ये द्यायचे नाही? ॲब्सोल्युटली आणि रिलेटिव्ह. ॲब्सोल्युटली इन्क्रीज ICP म्हणजे इंट्राक्रॅनियल प्रेशर. ब्रेनमध्ये जो प्रेशर असतो त्याला इंट्राक्रॅनियल प्रेशर बोलतात. तो जर इन्क्रीज असेल तर द्यायचे नाही. देन रिलेटिव्हली सेरेब्रल अॅनोरिझम, सेरेब्रल हिमोरेज, ब्रेन ट्युमर, ब्रेनमध्ये ट्युमर असेल, ब्रेनमध्ये ब्लिडिंग असेल किंवा ब्रेनमध्ये स्वेलिंग असेल तर आपण देत नाही. देणे ॲक्यूट MI, मायोकार्डियल इन्फेक्शन, CHF म्हणजे कंजंक्टिव्हल हार्ट फेल्युअर, न्यूमोनिया, आऑर्टिक अॅन्युरिझम, देन रिटर्नल डिटॅचमेंट. यामध्ये आपण कॉन्ट्राइंडिकेट करतो, देत नाही ECT पेशंटला हे कंडिशन असेल तर. तर याचे पॅरामीटर्स बघूया. तर व्होल्टेज काय असतो त्या इलेक्ट्रोडचा? 70 to 120 व्होल्टेज असतो. तर ड्युरेशन किती वेळासाठी देतो आपण? 0.7 to 1.5 सेकंद एवढीच आपण ECTची करंट देतो. ज्याच्यामध्ये टोनिक आणि क्लोनिक फेज असते. तर टाइप्स ऑफ द सीझर प्रोड्यूस ग्रॅन्युलर सीझर्स. टोनिक फेज लास्टिंग फॉर द 10 to 15 सेकंद अँड क्लोनिक फेज लास्टिंग फॉर द 30 to 60 सेकंद. टोनिक फेज डायग्राम मध्ये बघा दाखवले बघा, असं होतं. क्लोनिक फेज मध्ये पेशंट असं ऍक्ट करतो. टोनिक फेज चालते 10 ते 15 सेकंदासाठी आणि क्लोनिक फेज चालते 30 ते 60 सेकंदासाठी. यांची फ्रिक्वेन्सी किती असते? किती वेळा द्यायची पेशंटला? 3 times per week ॲज इंडिकेटेड. नॉर्मली 3 times इन वीक द्यायची, म्हणजे सोमवारी, बुधवारी आणि शनिवारी असे 3 वेळेस द्यायची. किंवा जास्त लागत असेल तर जास्त. तर टोटल नंबर 6 to 10 up to 25 मे बी प्रेफर इन इंडिकेट. एका टायमाला आपण 6 ते 10 वेळा किंवा 25 वेळा एवढं प्रेफर करू शकतो. नेक्स्ट आहे कोर्स ऑफ ECT. ECT is usually given 3 times in a week, reduced to twice in a week or once in a week. Symptoms begin to respond and limit the cognitive problems. Treatment of depression usually consists of 6 to 12 treatment. The psychosis and mania up to sometimes more than 20 treatment. Catatonia usually resolves in a 3 to 5 treatment. कॅटेटोनिया, मॅनिया, सायकोसिस हे डिसीज कंडिशन आहे सायकॅट्रिक मधले. हे आपण नेक्स्ट याच्यात बघूयात. तर कॅटेटोनियामध्ये 3 ते 5 वेळा ट्रीटमेंट ECT दिली तर पेशंट ठीक होतो. सायकोसिस आणि मॅनियामध्ये जास्त लागते, 20 ट्रीटमेंट लागतात. आणि डिप्रेशनच्या मध्ये 6 ते 12 ट्रीटमेंटमध्ये पेशंट रिकवर होऊन जातो. देन थेरपेटिक ॲडव्होकेसी. ऑक्युरन्स ऑफ द जनरलाइज टोनिक क्लोनिक सीझर. टोनिक सीझर बघितलं होतं 10 ते 15 सेकंदासाठी राहतो. क्लोनिक फेज राहते 30 ते 60 सेकंदासाठी. दिस इन्शुअर बाय द ऑब्झर्विंग द सीझर्स, ऑब्झर्विंग द प्लांटर एक्सटेन्शन्स, आयलिड्स कॉन्ट्रॅक्शन मे बी सीन अँड डिस्पाइट द मस्क्युलर
आणि आयलिड्स आहेत, जे डोळ्यांचे आयलिड्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होतात आणि मसल रिलॅक्स होतात ह्या ट्रीटमेंटमध्ये. त्याचं कॉम्प्लिकेशन काय काय असतात? लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन आणि ECT रेअर, म्हणजे डेथ होण्याचे किंवा काही ऑर्गन डॅमेज होण्याचे चान्सेस खूप रेअरली आहेत. द ECT डज नॉट कॉज एनी ब्रेन डॅमेज. ECT दिल्याने कुठलाही ब्रेन डॅमेज होत नाही. द फ्रॅक्चर इन अर्ली पेशंट विथ ऑस्टिओपोरोसिस. ऑस्टिओपोरोसिस काय आहे? एक डिसीज कंडिशन आहे बोन मधला. बोन मध्ये पोरस म्हणजे छोटे 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 पोरस तयार होतात, होल तयार होतात, त्याच्यामुळे बोनचं लाईफ सेल कमी होते आणि फ्रॅक्चर व्हायचे जास्त चान्सेस असतात. तर फ्रॅक्चर कधी होतं? जर पेशंटला ऑस्टिओपोरोसिस असेल तेव्हाच होतं. द रेस्पिरेटरी अरेस्ट मे ऑक्युर इन अ पेशंट विथ द हिस्ट्री ऑफ द हार्ट डिसीज ऑर डिसरिथमिया. रेस्पिरेटरी अरेस्ट कधी येऊ शकतो? जर पेशंटला हिस्ट्री असेल हार्ट डिसीजची किंवा डिसरिथमियाची, त्यावेळेस रेस्पिरेटरी अरेस्ट होऊ शकतो पेशंटमध्ये. अदरवाईज ECTने कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. साईड इफेक्ट काय? मेमरी साईड इफेक्ट काय होऊ शकतं? ECT मेमरी इम्पेअरमेंट होऊ शकते, मेमरीमध्ये थोडासा लॅक होऊ शकतो, ड्राउझीनेस होऊ शकतं, कन्फ्युजन होऊ शकतं, रेस्टलेसनेस होऊ शकतं, पुअर कॉन्सन्ट्रेटेड कमी होऊ शकतं, एन्झायटी होऊ शकते, हेडॅक होऊ शकतो, विकनेस होऊ शकतं, बॅकेज होऊ शकतं, मसल ॲच होऊ शकतं, मसल पेन होऊ शकतं, ड्रायनेस ऑफ माउथ होतं, पाल्पिटेशन होतं, नॉझिया होतं, वॉमिटिंग होतं, अनस्टेडी गेट होतं. गेट म्हणजे एक बिहेवियर प्रोड्यूस करतो. अनस्टेडी गेट म्हणजे एकाच ठिकाणी स्टिफ राहणं, कुठलीही स्टेडी मुवमेंट न करणं, त्याला अनस्टेडी गेट बोलतात. त्यानं टंग बाईट होऊ शकतं, इनकॉन्टिन्युअस होऊ शकतं. तर बघूयात मेडिकेशन कुठले कुठले यूज होतात. मस्क्रॅनिक अँटीकोलिनर्जिक मध्ये कुठले? ग्लुकोपायरोलेट 0.2 mg. ॲनेस्थेटिक एजंट कुठला आहे? थायोपेंटिन सोडियम 3 to 5 mg पर kg ऑफ द बॉडी वेट. मसल रिलॅक्सन कुठलं यूज होतं? सक्सिनिल कोलाइन 1 mg पर kg ऑफ द बॉडी वेट. ECTच्या टीममध्ये कोण असतं? ॲनेस्थेटिक, सायकॅट्रिस्ट आणि ट्रेन नर्स, ही ECTची टीम आहे. ट्रीटमेंट फॅसिलिटीज, प्लेजंट कम्फर्टेबल वेटिंग रूम, प्री ECT रूम प्रोव्हाइड करायची. ECT रूममध्ये ECT मशीन अँड ॲक्सेसरीज, ॲनेस्थेटिक ॲपरेटस. OT मध्ये एक ॲनेस्थेसियाचा ट्रे असतो, मशीन असते, त्याला ॲपरेटस, ॲनेस्थेटिक ॲपरेटस बोलतो. फेस मास्क, ऑक्सिजन सिलेंडर, टंग डिप्रेसर, माउथ गॅग, रिससिटेशन ॲपरेटस, एमर्जन्सी ड्रग, डिफिब्रिलेटर, हे सगळं आपण ECT रूममध्ये आपल्या अवेलेबल पाहिजे. वेल इक्विपाइड रिकव्हरी रूम. प्री ट्रीटमेंटमध्ये काय करायचं? कन्सल्ट घ्यायची पेशंटची किंवा पेशंटच्या रिलेटिव्हची, डिटेल मेडिकल अँड सायकॅट्रिक हिस्ट्री, जनरल अँड सिस्टमिक फिजिकल एक्झामिनेशन करायचं. रूटीन इन्व्हेस्टिगेशन सच एज हिमोग्लोबिन, TC, DC, ESR, युरिनरी एक्झामिनेशन, ECG, एक्सरे, चेस्टचा एक्सरे, एक्झामिनेशन ऑफ फंडस ऑक्युलाय टू रूल आउट पॅपिलोएडिमा. हे पॅपिलोएडिमा कशासाठी एक्झामिन करायचा? जर ICP असेल, ICP म्हणजे कुठला? इंट्राकॅलिनरी प्रेशर, तर डोळ्यामध्ये स्वेलिंग होते, त्या कंडिशनमध्ये आपण ECT देत नाही. आपण कॉन्ट्राइंडिकेशन मध्ये बघितलं होतं ICD, इन्क्रीज ICP. तर पॅपिलोमा म्हणजे इन्क्रीज इन आय स्वेलिंग. ICP मध्ये हा पॅपिलोमा इन्क्रीज होतो. देणे प्री ECT. ECTच्या आधी डिटेल मेडिकल अँड सायकॅट्रिक हिस्ट्री इन्क्लूड हिस्ट्री ऑफ ॲलर्जन्स. सगळी मेडिकल सायकॅट्रिक हिस्ट्री घ्यायची आणि कुठल्या ॲलर्जींची हिस्ट्री आहे का ते पण बघायचं, पेशंटला कुठल्या ड्रगची ॲलर्जी आहे का ते. असेसमेंट ऑफ अ पेशंट अँड फॅमिली नॉलेज ऑफ इंडिकेशन, साईड इफेक्ट, थेरप्युटिक इफेक्ट अँड असोसिएटेड विथ द ECT. फॅमिलीला नॉलेज प्रोव्हाइड करायचं आपण, ECT कशासाठी देतो, याचे साईड इफेक्ट काय आहेत, थेरप्युटिक इफेक्ट काय आहेत आणि याची रिस्क काय असू शकते. देन इन्फॉर्म कन्सल्ट शुड बी टेकन. कन्सल्ट घेतली पाहिजे आपण कोणत्या पण प्रोसिजर करताना. आपण पेशंटची आणि पेशंटच्या रिलेटिव्हची कन्सल्ट घेतो.
एक कन्सर्न फॉर्म असतो त्याच्यावरती साईन घेतो आपण. सगळे टर्म्स कंडिशन रिस्क फॅक्टर सांगून. रिड्यूस एनी अनफाउंडेड फिअर्स अँड एन्झायटी रिलेटेड टू प्रोसिजर. फॅमिलीमध्ये आणि पेशंटमध्ये आपण फिअर आणि त्यांची एन्झायटी अबाउट द प्रोसिजर ही कमी करायचं. असिस बेसलाईन व्हायटल्स. व्हायटल सायन्स म्हणजे TPR BP, टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन, ब्लड प्रेशर हे सगळं चेक करायचं. एम्प्टी स्टमक फॉर 4 to 6 hours प्रायर टू ECT. 4 ते 6 तास आधी पेशंटला काही खायला नाही सांगायचं ECT प्रोसेसच्या आधी. Withhold night dose of a drug which increase the seizure threshold like diazepam, barbiturates and anticonvulsants. जर पेशंट डायझॅपॅम, बार्बिट्युरेट्स किंवा अँटीकन्व्हल्संट ड्रग घेत असेल तर ते त्याला नाईटचा डोस त्याला घ्यायचा सांगायचा नाही. त्याच्यामुळे सीझर्स इन्क्रीज होतात तर आपल्याला इफेक्टिव्ह रिझल्ट भेटत नाही. विथ होल्ड द ओरल मेडिकेशन इन द मॉर्निंग. मॉर्निंगला त्याचे ओरल मेडिकेशन सगळे होल्डवर ठेवायचे. हेड शॅम्पू इन द मॉर्निंग. त्याला केस धुवायला सांगायचे पेशंटला विथ शॅम्पूनी. टाईट क्लॉथिंग, मेटॅलिक और शार्प ऑब्जेक्ट मस्ट बी रिमूव्ह फ्रॉम द पेशंट बॉडी. तर हे सगळे टाईट कपडे, रिंग्स किंवा काही शार्प ऑब्जेक्ट पेशंटच्या बॉडीवरती असेल तर तो पेशंटला आपण रिमूव्ह करायला सांगायचा. एम्प्टी द ब्लॅडर अँड बाउल जस्ट बिफोर द ECT. पेशंटला युरिन पास आउट करायला आणि स्टूल पास आउट करायला सांगायचं ECTच्या आधी. इंजेक्शन ग्लायकोपायलोरेट ॲडमिनिस्टर हाफ ॲन आवर बिफोर द ECT. ग्लायकोलेट कशासाठी देतो आपण? मेस्क्रेनिक अँटीकोलिनर्जिक हे आपण अर्ध्या तास आधी पेशंटला इन्सर्ट करतो, ॲडमिनिस्टर करतो. द पेशंट इज प्लेस ऑन अ हार्ड बेड विच इज वेल इन्सुलेटेड. पेशंटला आपण एका हार्ड बेडवरती प्लेस करतो. देन इंट्रा ECTच्या दरम्यान, ड्युरिंग ECTच्या दरम्यान काय काय स्टेप्स फॉलो करायचे. प्लेस द पेशंट कम्फर्टेबली ऑन ECT टेबल इन सुपाइन पोझिशन. सुपाइन पोझिशन मध्ये पेशंटला ECT टेबलवरती आपण ठेवायचं. स्टे विथ द पेशंट टू रिड्यूस द फिअर अँड एन्झायटी. पेशंटच्या बरोबर ॲज अ नर्स आपण राहायचं का तर तो फिअर आणि एन्झायटी मध्ये जाऊ नये म्हणून. देन असिस्ट इन ॲडमिनिस्ट्रेटिंग एनेस्थेटिक एजंट अँड मसल रिलॅक्सन. हे दोन्ही मेडिकेशन देण्यासाठी आपण असिस्ट करायचं डॉक्टरांना. सिन्स मसल रिलॅक्सन पॅरालाइज ऑल मसल इन्क्लुडिंग रेस्पिरेटरी मसल, पेटंट एअरवे शुड बी इन्श्युअर अँड व्हेंटिलेटर सपोर्ट शुड बी स्टार्टेड. मसल रिलॅक्सन दिल्यानंतर आपण पेशंटचा एअरवे असिस्ट करायचा आणि पेशंटला ऑक्सिजन सप्लाय द्यायचा. देन माउथ गॅप शुड बी इन्सर्टेड टू प्रिव्हेंट द पॉसिबल टंग बाईट. एक माउथ गॅप एक डिव्हाइस आहे ते आपण पेशंटच्या माउथमध्ये टाकतो जेणेकरून टंग बाईट होणार नाही. कंडक्टिंग जेल इज अप्लाइड ऑन द साइड ऑफ द इलेक्ट्रोड रेसिपिएंट. एक जेल असतं त्याला कंडक्टिंग जेल बोलतात. ते इलेक्ट्रोड जिथे लावणार आहे आपण तिथे अप्लाय करायचं. देन मॉनिटर व्होल्टेज, इंटेन्सिटी, ड्युरेशन. मॉनिटर सीझर ॲक्टिव्हिटी. 100% ऑक्सिजन शुड बी प्रोव्हाइडेड. ड्युरिंग द सीझर मॉनिटरिंग व्हायटल सायन्स, ECG, ऑक्सिजन सॅच्युरेशन हे सगळं मॉनिटर करायचं. व्हायटल सायन्स, ECG, ऑक्सिजन सॅच्युरेशन ड्युरिंग द ECT. रेकॉर्डिंग ऑफ अ फाइंडिंग अँड मेडिकेशन गिव्हन. हे सगळं आपण नर्सेस नोट्स आणि मेडिकेशन चार्टमध्ये लिहायचं कोणते कोणते मेडिकेशन दिले ते. आणि ECT नंतर पोस्ट ECT व्हायटल सायन्स मॉनिटर करायचे. ऑक्सिजन कंटिन्यू ठेवायचं. पेशंटची ब्रिदिंग स्टार्ट स्पॉन्टेनियसली म्हणजे जोपर्यंत तो स्वतः श्वास घेत नाही तोपर्यंत, हे बोलत नाही तोपर्यंत. अशीच फॉर अ पोस्ट इटिकल कन्फ्युजन अँड रेस्टलेसनेस. इफ इट इज सिव्हिअर देन आयविडाझेपिन मे बी ॲडमिनिस्टर्ड. जर पेशंटला रेस्टलेसनेस होत असेल त्यावेळेस आपण आयविडाझेपिनचं पॉईंट लावून द्यायचा पेशंटला. टेक सेफ्टी प्रिकॉशन टू प्रिव्हेंट इंजरी. साईड लेग पोझिशन अँड सक्शनिंग टू प्रिव्हेंट द ॲस्पिरेशन. आपण पेशंटला साईड लेग पोझिशन द्यायची किंवा सक्शनिंग करू शकतो
कशापासून वाचवण्यासाठी प्रिव्हेन्शन ऑफ द ॲस्पिरेशन. देन रिओरिएंट द पेशंट आफ्टर रिकव्हरी अँड स्टे विथ हिम अंटील फुल ओरिएंटेड. सगळी प्रोसिजर नंतर पेशंटला आपण रिकव्हरी रूममध्ये करतो आणि त्याच्या जवळच राहतो जोपर्यंत तो एकदम नॉर्मल लेवलला येत नाही तोपर्यंत. म्हणजे ॲनेस्थेसिया दिलेले आहेत आपण ड्रग, ते पूर्णपणे त्याचा इफेक्ट संपत नाही तोपर्यंत पेशंट बरोबर राहायचं. डॉक्युमेंट एनी फाइंडिंग ॲज रिलेव्हंट इन द पेशंट रेकॉर्ड. जर पोस्ट ईसीटीमध्ये ईसीटी दिल्यानंतर रिकव्हरी रूममध्ये आलेल्या पेशंटला जर काही फाइंडिंग्स आढळले तर ते आपण रेकॉर्ड करायचे नर्सेस रेकॉर्डमध्ये आणि डॉक्टरांना रिपोर्ट करायचं. ही होती आपली ईसीटी प्रोसिजर. डायरेक्ट क्वेश्चन विचारला होता त्याच्यावरती. थँक्यू सो मच.